महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासात डिजिटल युगाची सुरुवात झाली असून सवलतधारक प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य करण्यात आले, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. एसटीच्या प्रवासात पारदर्शकता, रोखविरहित व्यवहार आणि सवलतींची अचूक नोंद सुनिश्चित करण्यासाठी ही नवी प्रणाली लागू करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी महामंडळाने मे-ई-बिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि NSDL पेमेंट्स बँक यांच्याशी करार केला असून लवकरच सर्व आगारांमध्ये नोंदणी मोहीम राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग, स्वातंत्र्यसैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेते यांना स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे. नवीन कार्डची किंमत ₹199 असून जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास ₹149 उपलब्ध होईल. किमान ₹100 रिचार्ज सुविधा उपलब्ध असून ETIM मशीन, संकेतस्थळ, मोबाईल ॲप किंवा अधिकृत एजंटमार्फत रिचार्ज करता येणार आहे. राज्यभरात 3000हून अधिक अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आले आहेत. एसटीच्या या निर्णयामुळे प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक होणार असल्याचं मंत्री सरनाईक यांनी सांगितलं.